नमस्कार मित्रांनो, गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनोज हा गणपती घेऊन आलेला असतो आणि गुरुजींना सांगतो की आता आरतीला सुरुवात करूयात। अण्णा म्हणतात की अरे मनोज थांब, आनंदी येतच असेल। मनोज म्हणतो की नाही, किती उशीर झाला आणि आता आनंदी नाही येणार, म्हणून ते आरतीला सुरुवात करायला लागतात। तेवढ्यात आनंदी दरवाजात येते आणि सर्वजण आरतीला खुशून सुरुवात करतात। त्यानंतर आरती झाल्यानंतर मनोज सर्वांना मोदकाचा प्रसाद देतो। तेव्हा आनंदींना तो प्रसाद द्यायला लागतो, मात्र आनंदीला ते सर्व रुंदा बोलल्याचे क्षण आठवतात। तिचे मात्र मनोजकडे लक्ष नसते। तेव्हा मनोज विचारतो की अगं आनंदी, हा प्रसाद घे, तुझे लक्ष कुठे आहे? तेव्हा आनंदी झालेला सर्व प्रकारही मनोजला सांगते आणि त्या रुंदा काकूला मी तेथे गेलेले आवडले नाही असे सुद्धा सांगते। तेव्हा आनंदीचे ते सर्व बोलणे ऐकून मनोज म्हणतो की हे बघ आनंदी, तू डिहोजी आहे हे एक सत्य आहे आणि लोक तुला कायम असेच बोलत राहणार आणि एकदा जर कपाळी धपका बसला तर तो धपका असाच राहतो। तुला जर हा धपका पुसायचा असेल तर आनंदी तू पुन्हा लग्नाचा विचार कर, त्यामुळेच तुला लोकांचे तोंड बंद करता येईल। तर आनंदीला खूप मोठा धक्का बसतो। आनंदी म्हणते की दादा हे काय बोलतोस तू? मनोज म्हणतो की अगं आनंदी, हे सत्य आहे आणि हे सत्य जर आपल्याला खऱ्या रूपात आणायचे असेल तर जगाच्या सारखंच आपल्याला वावरावे लागेल, त्यामुळे तू खरंच लग्नाचा विचार कर। तर मनोज असे सांगून तेथून आतमध्ये निघून जातो। तेव्हा आनंदी ही गणपती बाप्पाला हात जोडते आणि ती गणपती बाप्पाला म्हणते की चंद्र तुझ्यावर रुसला होता तेव्हा तू चंद्राला शाप दिला होता की तुझ्यावरचा डाग कधीच पुसला जाणार नाही। मग देवा, मी तर कुणाचे वाईट केले नाही, मग तू हा डिहोचा डाग माझ्या माथी का लावला रे? म्हणून आनंदी गणपती बाप्पाला प्रार्थना करत असते। त्यानंतर इकडे सार्थक सुद्धा गणपती बाप्पाला आरती ओवाळत हा आनंदीचाच विचार करत असतो आणि बाप्पाला तिच्या सुखाची प्रार्थना। सार्थक हा गणपती बाप्पांना मनात म्हणतो की देवबाप्पा, आनंदीच्याच बाबतीत असे का होते? आज जे काही घडले त्याने खरंच मला सुद्धा खूप वाईट वाटते आणि तू आनंदीच्या आयुष्यामध्ये नक्की सुखाचे चांदणे जरूर घेऊन ये। तेव्हा सार्थक हा देवाकडे तीच प्रार्थना करतो। त्यानंतर इकडे मालती आणि लीना ह्या नैवेद्याची तयारी करत असतात। तेवढ्यात रेश्मा तिथे येते आणि मनोज रेश्माला बघून म्हणतो की तुम्ही येथे काय करतात? रेश्मा म्हणते की मला आनंदीला भेटायचे। मनोज म्हणतो की तिला नाही भेटायचे तुम्हाला, तुम्ही जाऊ शकतात। तेवढ्यात आनंदी येते आणि रेश्माला बघते आणि मनोजला म्हणते की थांब दादा। तेव्हा आनंदी पुढे येते आणि रेश्माला म्हणते की तुम्ही परत येथे का आलात? काय गरज होती इथे येण्याची? रेश्मा म्हणते की आनंदी मॅडम, जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही ना तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही, प्लीज मला एक संधी द्या। आनंदी म्हणते की मी तुम्हाला किती वेळेस सांगितले की मी तुम्हाला संधी देणारी कोण नाही, त्यामुळे तुम्ही प्लीज येथून निघून जा। रेश्मा काही ऐकत नसते। नंतर रेश्मा म्हणत असते की आनंदी, तुमच्या घरी बाप्पा आहे, प्लीज मला दर्शन घेऊन देशील का? तेव्हा आनंदी म्हणते ठीक आहे, घ्या दर्शन। तेव्हा मनोज म्हणतो की अगं आनंदी, तू हिला आतमध्ये काय येऊन दिलेस, तुझ्याशी कसे वागली हे तू विसरलीस का? तर आनंदी म्हणते की दादा, गणपती बाप्पा असताना कुणाला नाही नाही म्हणता येत दर्शनासाठी। तेव्हा रेश्मा ही दर्शन घेते आणि आनंदीला म्हणते की आनंदी, खरंच बाप्पा खूप छान आहे आणि मला बाप्पासमोर तुझी माफी मागायची। तेव्हा अण्णा, मालती, लीना ह्या बाहेर येतात आणि आनंदी ही रेश्माला प्रसाद देत असते। रेश्मा म्हणते की अगं आनंदी, मी जर बाप्पासमोर आणि तुझ्या फॅमिलीसमोर जर माफी मागितली तर नक्की मला देवबाप्पासुद्धा माफ करतील। तेव्हा त्यानंतर इकडे सार्थक हा नाराजच असतो। सुधा येते आणि सुधा म्हणत असते अरे सार्थक, घरामध्ये गणपती बाप्पा आले आणि तू असा तोंड पालून बसला, खरंच काय वाटेल? सार्थक म्हणतो की आपल्या घरात बाप्पा आले आणि या अगोदर सुद्धा कधी आपल्या घरात कोणी दुखावले गेले नाही, पण आज बाप्पांसमोर मिस आनंदीच्या मनाला खरंच किती वाईट वाटले असेल, त्यांचा या घरात किती अपमान झाला, मला खरंच हे अजिबात आवडले नाही। सुधा म्हणते की सार्थक, मला सुद्धा खूप वाईट वाटले आणि रुंदाचा स्वभाव तर तुला माहितीच आहे, कारण ती कधी कुणाचं ऐकत नसते। तिला असे वाटले की तिच्या मुलाला नकार देऊन आदर्शमध्ये काहीतरी खोड आहे, म्हणूनच आनंदीने मुद्दाम नकार दिला असेल आणि तिचा गैरसमज झाला आणि मला रुंदाचे हे खरंच वागणे पटलेले नाही असे सुद्धा सार्थकला समजावते। सार्थक म्हणतो की आई, आनंदीने लग्नासाठी नकार दिला, यात काय चूक? तुम्ही तिला तिचा निर्णय हा समजून म्हणजे विचार करून निर्णय घ्यायला लावला होता, मग तिने नकार दिला कारण तिला लग्नच करायचे नव्हते।
तर सुधा म्हणत असते, वृंदा तर कधी हे समजून घेत नाही, त्यामुळे सार्थक तू एक काम कर, आनंदीला जाऊन भेट, तू तिला आपल्या सर्वांच्या वतीने सॉरी बोल आणि माझ्याकडून सुद्धा सांग. आणि एक गोष्ट त्या वृंदाला सुद्धा तू समजावून सांग, ती माझं तर काही ऐकत नाही, तुझे ऐकेल. तेव्हा इकडे रेश्मा सुद्धा ही खूप आनंदीची पाया पडून माफी मागत असते. तर आनंदी म्हणते की रेश्मा तू हे काय करतेस, पण रेश्मा काही ऐकायला तयार नसते. तेवढ्यात आकांक्षा धावतच आलेली असते आणि सार्थक सुद्धाला म्हणते की अरे आदर्श दादा हा दारू पिऊन तेथे पडलाय. तर सार्थक आणि सुद्धा धावतच आदर्शकडे जातात. त्यानंतर इकडे रेश्मा काही ऐकायला तयार नसते. अगं आनंदी, मी सार्थकवर खूप प्रेम करते, मला तो खरंच खूप आवडतो, पण तू काही कर, सार्थकला समजाव, मला तुझी माफी मागावी वाटते, मी तुझ्याशी खूप क्रूर वागले आणि हवं तर मी तुझ्या आईबाबांची सुद्धा माफी मागते. म्हणून ती अण्णा आणि मालतीच्या पाय पडायला लागते. अण्णा म्हणतात की 1 मिनिट, तुम्ही आमच्याशी काही एक बोलू नका, जे बोलायचे ना ते तुम्ही आनंदी बरोबर बोलात. तेव्हा रेश्मा ही पुन्हा आनंदीला म्हणत असते की आनंदी प्लीज मला माफ कर. पण आनंदी म्हणत असते की रेश्मा मॅडम मी तुम्हाला सांगितले ना, तुम्ही इथून जा अगोदर. तेव्हा मात्र आनंदी म्हणते की तुम्ही देवासमोर उभ्या आहात, म्हणून रेश्मा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की खोटं बोलून नातं कधीच जोडलं जात नसतं आणि नातं जोडण्यासाठी तेवढा त्याच्या मुळाशी विश्वास असायला हवा असतो आणि तुम्ही जर तोच विश्वास परत जर निर्माण केला तरच काहीतरी होऊ शकते. तर रेश्मा ही आनंदीला म्हणत असते सार्थक माझा खूप चांगला मित्र आहे आणि मी त्याचा विश्वास गमावला, पण परत असे नाही होणार. तू एकदा सार्थकची या विषयावर नक्की बोल, तो तुझं ऐकेल आणि तू जर मला माफ केले तर सार्थकसुद्धा मला नक्की माफ करेल. तर आनंदी म्हणत असते की रेश्मा मॅडम सार्थक सर तुम्हाला माफ करतील की नाही हे मी सांगू शकणार नाही आणि प्रत्येकाचे नाते वेगळे असते, ज्याचे त्याने ते ठरवायचे असते आणि जोडायचे असतात, पण मी तुम्हाला या बाबतीत काही मदत करू शकणार नाही, असे आनंदी स्पष्टपणे रेश्माला नकार देते. तुमच्यामध्ये आणि सार्थक सरामध्ये जो प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हीच तो सॉल्व्ह करू शकता. तर रेश्मा जायला निघते. तेवढ्यात मनोजच्या मोबाईलवर फोन येतो आणि त्याची नोकरी केल्याचे त्याला समजते. तेव्हा मनोज हा बोलण्यासाठी बाहेर येतो आणि रेश्मा ही बाहेर येत असते. तेव्हा मनोज हा फोनवर बोलत असतो की अरे आज गणपती बाप्पा आले आणि माझी नोकरी गेली, मला बॉसशी बोलावीच लागेल, माझा यामध्ये काय असा त्रास आहे. तर रेश्मा हे सर्व ऐकते आणि खुश होत असते, कारण तिला पुढचा प्लॅन करण्यासाठी एक धागा मिळालेला असतो. त्यानंतर इकडे वृंदा ही आदर्शला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि आदर्श खूप असा दारू पिलेला असतो. त्यानंतर सार्थक आणि सुद्धा धावतच येतात. आदर्शची ती अवस्था पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर वृंदा म्हणत असते की अरे बघितलेस का, अगोदर त्या कविताने याची अशी अवस्था केली आणि आता त्या आनंदीमुळे. तर आदर्श आणखीनच चिडतो आणि वृंदाला म्हणत असतो की अगं तुझ्या वागण्याने माणसंही अगोदरच तुटली जातात आणि अजूनसुद्धा तू आनंदीचा किती अपमान करणार, का तिला दोषी ठरवतेस तू. वृंदा म्हणत असते की तू त्या आनंदीची बाजू घेऊ नको, सर्व तिच्यामुळेच झाले. सार्थक म्हणत असतो की अगं वृंदा काकू तू आज जे काही वागले ना त्यामुळे आदर्शने दारू घेतली आणि डॉक्टरांनी त्याला सांगितले होते की दारू घ्यायची नाही, पण तुझ्या वागण्यामुळे हे सर्व झाले. वृंदा म्हणत असते की तुला जर त्या आनंदीची वकिली करायची असेल तर माझ्याशी प्लीज बोलू नको. वृंदा म्हणते की अरे आदर्शला आनंदी खूप आवडते आणि म्हणून मी हा निर्णय घेतला होता, पण आनंदीने नकार दिला आणि यात माझी काय चूक आहे, मला का दोषी ठरवतो. तर सार्थक म्हणत असतो की अगं काकू हा आनंदीचा निर्णय आहे, तिला कुणाशी लग्न करायचे ते आपण तिला जबरदस्ती नाही करता येत नाही, मला सुद्धा माहिती आहे की आदर्शला आनंदी आवडते. सार्थक म्हणत असतो की तुझ्या वागण्याने तिला खरंच किती त्रास झाला असेल, तिची यातमध्ये काय चूक आहे, एक तर तिच्या नवऱ्याच्या कचाट्यातून सुटता सुटता तिचे हे दिवस आले आणि आणखीन तू तिला इतके टोमणे मारतेस. वृंदा म्हणते की अरे मग माझी काय चूक आहे, मी बोलले ते काही चुकीचे तर बोलले नाही ना. वृंदा म्हणते की अरे तुझ्या भावासाठी तू एकदा प्लीज आनंदीविषयी लग्नाबरोबर बोल आणि तू आनंदीला आदर्शबरोबर लग्न करण्यासाठी तयार कर. सार्थक म्हणत असतो की जर तू तिचा वरचा राग जर घालवत असेल तर मी नक्की आनंदीबरोबर भाईसाठी बोलेल. वृंदा म्हणते की अरे ती जर आदर्शबरोबर लग्नासाठी तयार होऊन या घरात सून म्हणून आली तर मी तिचा लेक म्हणून सांभाळ करील. तर वृंदाचे हे नाटक चालूच असते. त्यानंतर इकडे अण्णा विचारत असतात की आनंदी तू रेश्माला का माफ केलेस.
तर आनंदी म्हणत असते की अहो देवासमोर त्यांना आपला पश्चाताप झाला आणि आपल्या चुकीची शिक्षा त्यांना मिळाली असेल, म्हणूनच त्या नक्की काहीतरी माफी मागत असतील. अण्णा म्हणतात की नक्की काहीतरी गडबड आहे, इतकी अहंकारी मुलगी आज चक्क माफी मागते, नक्की काहीतरी त्यांचा प्लॅन असणार. तर आनंदी म्हणते की असे का असेल अण्णा? आनंदी म्हणते की माझी काही चूक नाही, मी फक्त त्यांना माफ केले आणि मी खरे वागते, त्यामुळे मला काही जगाला घाबरण्याचे कारण नाही अण्णा. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आनंदी ही देवाला नमस्कार करत असते, तेव्हा तेथे सार्थक येतो आणि भाई खरंच चांगला मुलगा आहे, तुम्ही प्लीज त्याच्यासाठी लग्न करण्याचा विचार करा. तर आनंदी म्हणते की नाही, ते माझे मी ठरवेल काय करायचे ते. त्यानंतर इकडे मालती ही रुंदा सुधा आणि हा सार्थकला शब्द देते की जे मी नक्की आनंदीला लग्नासाठी ती तयार नाही, पण आदर्शबरोबर लग्न करण्यासाठी मी नक्की आनंदीला तयार करेल. तर रुंदाला हा खूप मोठा आधार मिळतो आणि सार्थकला मात्र धक्का बसतो. तेव्हा मात्र अण्णा आणि मनोज हे सर्व ऐकत असतात. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.